आज आपण ऐकणार आहोत नाम हे परमात्माचं स्वरूप कसं आहे. नाम म्हणजे भगवंताचे नाव. साधन ह्या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. नाम हा जीवन आणि शिव यांच्यामधला एक दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हा त्याला नाम रूप लागले आणि सगुण रूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले. म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावरती स्त्री जशी नवऱ्याच्या एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून राम घेण्याची वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल. चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल आणि सगळ्यांचा भावार्थ एकच आहे. जसं की अन्नाला स्वतःची चव असते त्यात आपण आपली गोष्ट आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वतःची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटते. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतूनच जाऊन दर्शन घ्यावे लागते. त्याचप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नाम साधन केल्याशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे. हाच नाम साधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जसे आपले आपलेपण आपल्या नावातच आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो ते नाम शेवटपर्यंत कायम राहते. परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्याप्त आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्माचं स्वरूप आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसेच नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके गोड इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नामच पाहिजे. नामाची महिमा ही खूप मोठी सांगितली गेलेली आहे. त्यामुळे आपण रोज नामस्वरूप नाम हे परमात्माच मानून मानाचं नाम जे आहे देवाचं घेत राहावं. श्री स्वामी समर्थ.